नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर फायनल एक्झाम स्टँडर्ड 8 विषय इतिहास आणि नागरिकशास्त्र. धडा 11 समतेचा लढा. प्रश्न पहिला. योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. डॅश डॅश यांनी राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची स्थापना केली. डॉक्टर रखमाबाई जनार्दन सावे. डॅश डॅश यांनी अमळनेर येथील गिरणी कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवले. साने गुरुजी आयटेकच्या पहिल्या सत्राचे अध्यक्ष होते. लाला लजपत राय. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे सामाजिक कार्य. 1906 मध्ये दलितांच्या प्रगतीसाठी डिस्परेट क्लासेस मिशनची स्थापना केली. हे साध्य करण्यासाठी त्यांनी मुंबईतील परेल, देवनार या भागात मराठी शाळा चालू केल्या. पुणे येथील पार्वती मंदिरात प्रवेशासाठीचा सत्याग्रह यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर राज्यातील सुधारणा. राजर्षी शाहू महाराजांनी जातीभेद नष्ट करण्याचे काम केले. त्यांनी कोल्हापूर राज्यात आरक्षणाची क्रांतिकारी घोषणा केली. मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणासाठी त्यांनी कायदा केला. त्यांनी आंतरजातीय विवाहाचा कायदा केला आणि तो राज्यात कायदेशीर केला. सरकारने कम्युनिस्टची चळवळ चिरडून टाकण्याचा निर्णय घेतला. भारतात 1925 मध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. तरुण कम्युनिस्ट नेत्यांनी कामगार आणि शेतकऱ्याच्या लढाऊ संघटना उभारण्यास सुरुवात केली. ब्रिटिश सरकारला कम्युनिस्ट चळवळीचा धोका जाणवू लागला आणि म्हणून ती चिरडण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत इत्यादी वृत्तपत्र सुरू केली. डॉक्टर आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या तत्वावर आधारित समाज स्थापन करायचा होता. दलितांसाठी स्वाभिमान आणि समता प्रस्थापित करण्यासाठी चळवळी चालू केल्या. वृत्तपत्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा अविभाज्य भाग होते. त्यामुळे आपले विचार समाजापर्यंत पोहोचावेत म्हणून त्यांनी अनेक वृत्तपत्रे सुरू केली. देशव्यापी कामगार संघटनेची गरज निर्माण झाली. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या असे उद्योग सुरू झाले. युनियन नसल्यामुळे कामगार संघटित नव्हते. पहिल्या महायुद्धानंतर औद्योगिकरणामुळे भारतात कामगार वर्ग वाढला. त्यामुळे देशव्यापी कामगार संघटनेची गरज भासू लागली. पूर्व खानदेशातील साने गुरुजींच्या कार्याबद्दल माहिती द्या. 1938 मध्ये पूर्व खानदेशात अतिवृष्टीमुळे पिके नष्ट झाली. दयनीय अवस्थेत असलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी संघटित केले. साने गुरुजींनी पूर्व खानदेशात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा जमीन महसूल माफ व्हावा यासाठी सभा आणि मिरवणुका काढल्या. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले. कामगारांनी उभारलेला संघर्ष राष्ट्रीय चळवळीसाठी कसा निर्णायक ठरला. 19व्या शतकाच्या सुरुवातीला औद्योगिकरणामुळे कामगार वर्गाचा उदय झाला. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ब्रिटिश सरकारवर दबाव आणण्यासाठी कामगारांनी वेळोवेळी संप केले. आसाममधील चहाच्या मळ्यातील कामगारांनी त्यांच्या दयनीय अवस्थेविरोधात आंदोलन सुरू केले. 1928 मध्ये गिरणी कामगार संघटना 6 महिने संपावर गेली. स्त्रियांशी संबंधित सुधारणा चळवळीचे स्वरूपावरती चर्चा करा. भारतीय समाज व्यवस्थेत महिलांना दुय्यम स्थान होते. वाईट प्रथामुळे त्यांच्यावर अनेक अन्याय झाले. 20व्या शतकात महिलांच्या भल्यासाठी अनेक सुधारणा सुरू झाल्या. या माध्यमातून वारसा हक्क, मतदानाचा हक्क या मुद्द्यासाठी त्यांनी लढा दिला. धडा 12 स्वातंत्र्य प्राप्ती. प्रश्न पहिला. योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. डॅश डॅश हे अंतरिम सरकारचे प्रमुख होते. पंडित जवाहरलाल नेहरू.
भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राच्या निर्मितीची योजना डॅश डॅश यांनी केली. लॉर्ड माउंटबॅटन. बॅरिस्टर जिना यांनी कोणत्या मागणीची बाजू मांडली होती? दोन राष्ट्रांचा सिद्धांत आणि पाकिस्तान नावाच्या वेगळ्या मुस्लिम राष्ट्राची मागणी बॅरिस्टर जिना यांनी केली होती. कॅबिनेट मिशनमध्ये सहभागी झालेल्या मंत्र्यांची नावे लिहा. पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स अँड ए. व्ही. अलेक्झांडर हे कॅबिनेट मिशनमध्ये सहभागी झालेले मंत्री होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने फाळणीला मान्यता दिली. लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राच्या निर्मितीची योजना तयार केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने फाळणीच्या योजनेला विरोध केला कारण राष्ट्राची एकता ही त्यांची मूळ भूमिका होती. मात्र मुस्लिम लीग पाकिस्तानच्या निर्मितीवर ठाम राहिला. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला काहीही पर्याय उरला नाही. अंतरिम सरकारचे कामकाज सुरळीत चालू शकले नाही. मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या वेगळ्या मुस्लिम राष्ट्राची मागणी केली. मुस्लिम लीगने सुरुवातीला अंतरिम सरकारमध्ये भाग घेण्यास नकार दिला, परंतु नंतर त्यांनी त्यात भाग घेतला. मात्र मुस्लिम लीगच्या नेत्यांनी अडवणुकीचे धोरण स्वीकारले, त्यामुळे अंतरिम सरकार सुरळीत चालू शकले नाही. वेव्हेल योजना यशस्वी होऊ शकली नाही. व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेला मुस्लिम प्रतिनिधींची नावे सुचवण्याचा अधिकार फक्त मुस्लिम लीगलाच असायला हवा असा आग्रह बॅरिस्टर जिना यांनी धरला. काँग्रेसने याला विरोध केला म्हणून वेव्हेल योजना यशस्वी होऊ शकली नाही. इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दिशेने पावले का उचलली? दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय स्वातंत्र्यलढा खूप तीव्र झाला होता. नौदल आणि हवाई दलाच्या उठावाने ब्रिटिश साम्राज्याचा पाया हादरला. भारताच्या स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली. मुस्लिम लीगने स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी केली. मुस्लिम लीगच्या अनुयायांनी हिंसाचाराचा अवलंब केला. भारतात आपली सत्ता फार काळ टिकणार नाही हे त्यांना कळून चुकले. माउंटबॅटन योजनेबद्दलची माहिती लिहा. माउंटबॅटनने भारताच्या फाळणीची म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राच्या निर्मितीची योजना तयार केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला विरोध केला, परंतु मुस्लिम लीगच्या अडेलटट्टू वागणुकीमुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ही योजना स्वीकारली. मुस्लिम लीगने 16 ऑगस्ट हा डायरेक्ट ॲक्शन डे म्हणून पाळण्याची घोषणा का केली? मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या मागणीवर ठाम होती. 16 ऑगस्ट 1946 हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून साजरा करण्यात आला. मुस्लिम लीगच्या अनुयायांनी हिंसक मार्ग अवलंबला. देशाच्या विविध भागात हिंदू-मुस्लिम दंगली झाल्या. बंगाल प्रांतात नोआखली भागात नरसंहार झाले. धडा 13वा स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती. प्रश्न पहिला. योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. भारतात 600हून अधिक लहान मोठे संस्थान होती. जुनागड राज्य वगळता सर्व संस्थान भारतात विलीन झाले. हैदराबाद आणि काश्मीर आणि जुनागड ही 3 संस्थाने वगळता बाकीची सर्व संस्थाने भारतात विलीन झाली होती. जुनागड भारतात विलीन झाले. जुनागड हे सौराष्ट्रातील एक संस्थान होते. जुनागडच्या नवाबाला पाकिस्तानात विलीन करायचे होते. भारतामध्ये विलीनीकरण व्हावे अशी त्याची इच्छा असल्याने लोकांनी त्यास जोरदार विरोध केला. त्यामुळे नवाब पाकिस्तानात पळून गेला आणि जुनागड फेब्रुवारी 1948 मध्ये भारतात विलीन झाले. भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली. हैदराबाद राज्य काँग्रेसने जुलै 1947 मध्ये हैदराबाद भारतात विलीन करण्याचा ठराव मंजूर केला. निजामाने भारताविरुद्ध भूमिका घेतली आणि पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा प्रयत्न केला. कासिम रिझवीच्या रझाकार संघटनेने लोकशाही आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या हिंदूंवर तसेच मुस्लिमांवर अत्याचार केले. भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस कारवाई सुरू केली आणि हैदराबाद भारतात
विलीन झाले. हरी सिंग यांनी भारतासोबत प्रवेशाच्या साधनावर स्वाक्षरी केली. काश्मीरचे शासक हरी सिंग यांनी काश्मीरचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने यासाठी हरी सिंग याच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. पाकिस्तानच्या चिथावणीवरून सशस्त्र घुसखोरांनी ऑक्टोबर 1947 मध्ये काश्मीरवर हल्ला केला. त्यामुळे हरी सिंग यांनी भारतासोबत प्रवेशाच्या साधनावर स्वाक्षरी केली. धडा 14वा महाराष्ट्र राज्याची निर्मिती. प्रश्न पहिला. योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1 मे 1960 रोजी डॅश डॅश राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र. डॅश डॅश मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेत मांडला. आचार्य अत्रे डॅश डॅश महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. यशवंतराव चव्हाण. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. सर्व प्रदेशातील मराठी भाषिक लोकांचे राज्य असावे ही मागणी 1953च्या नागपूर करारात मांडण्यात आली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. वेळोवेळी होणारे संप, मोर्चे, निदर्शने यामुळे या आंदोलनाला उग्र रूप देण्यात आले. केशवराव जेधे यांच्या नेतृत्वाखाली 6 फेब्रुवारी 1956 रोजी पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात बैठक झाली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या समितीची स्थापना झाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत वृत्तपत्रांनी लोकांना जागृत करण्याचे काम केले. नवयुग, प्रभात, नवकाल, प्रबोधन, केसरी ही वृत्तपत्रे महत्त्वाची भूमिका बजावतात. आचार्य अत्रे यांच्या मराठा वृत्तपत्राचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वाचा वाटा होता. बाळासाहेब ठाकरेंनी मावळा हे उपनाम घेतले आणि नवयुगमध्ये व्यंगचित्रे काढली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांनी आपल्या लेखणीतून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. संयुक्त महाराष्ट्र समितीचे योगदान. संयुक्त महाराष्ट्र चळवळ राज्यभर पसरली आणि ग्रामीण भागात पोहोचली. सामान्य लोकही या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सामील झाले. मुंबईचा महाराष्ट्रात समावेश होणार नाही हे स्पष्ट असताना समितीने निदर्शन करून जन आंदोलन केले. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दौऱ्यात संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारचा दृष्टिकोन अनुकूल झाला. धडा 4 भारतीय न्याय व्यवस्था. नागरिकशास्त्र. प्रश्न पहिला. योग्य पर्याय निवडा आणि विधाने पूर्ण करा. कायदे डॅश डॅश द्वारे केले जातात. विधिमंडळ द्वारे. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती डॅश डॅश करतात. राष्ट्रपती. न्यायिक पुनरावलोकन म्हणजे काय? राज्यघटना हा देशाचा मूलभूत कायदा आहे आणि त्याचे संरक्षण करणे ही सर्वोच्च न्यायालयाची प्रमुख जबाबदारी आहे. संविधानाचे उल्लंघन करणारा कोणताही कायदा संसद संमत करू शकत नाही. विधिमंडळाने पारित केलेल्या कोणत्याही कृतीमुळे घटनेतील कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन होत असेल तर तो कायदा बेकायदेशीर घोषित केला जातो. यालाच न्यायिक पुनरावलोकन असे म्हणतात. जनहित याचिका. सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्द्यावर आणि लोकांच्या कल्याणाशी संबंधित दाखल केलेल्या याचिकेला जनहित याचिका म्हणतात. ही याचिका वैयक्तिक, नागरिक, सामाजिक संस्था किंवा गैर सरकारी संस्था द्वारे दाखल केली जाऊ शकते. नागरी कायदा. कायद्याच्या 2 मुख्य शाखांपैकी ही एक शाखा आहे. हे एखाद्या व्यक्तीच्या अधिकारावर परिणाम करणारे किंवा हस्तक्षेप करणाऱ्या संघर्षाशी संबंधित आहेत. जमीन, मालमत्ता, भाडेकरार, घटस्फोट इत्यादी गोष्टी या कायद्याअंतर्गत समाविष्ट आहेत. संबंधित न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालय निर्णय देते. फौजदारी कायदा. फौजदारी कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे हाताळले जातात. चोरी, दरोडा, हुंडाबळी, खून इत्यादी गुन्ह्यांचा यामध्ये समावेश होतो. या प्रकरणामध्ये पहिली पायरी म्हणजे पोलिसाकडे प्रथम माहिती अहवाल दाखल करणे. आरोप सिद्ध झाल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे. समाजात कायदे आवश्यक का आहेत? मत, विचार, संस्कृतीत फरक असतो आणि हा फरक संघर्षांना जन्म देतात.
हे संघर्ष न्यायपालिकेद्वारे सोडवले जाऊ शकतात. कायद्याच्या मदतीने समाजात सामाजिक न्याय समता प्रस्थापित होऊ शकते. समाजातील दुर्बल घटक, महिला, अपंग, मुले यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होते. कायद्यामुळे सामान्य माणसाला स्वातंत्र्य, समता, लोकशाही या मूल्यांचे फायदे मिळण्यास मदत होते. सर्वोच्च न्यायालयाची कार्ये. सर्वोच्च न्यायालय केंद्र आणि राज्यातील विवाद सोडवण्यासाठी जबाबदार आहे. लोकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करण्याचे काम सर्वोच्च न्यायालय करते. राष्ट्रपतींनी सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींमध्ये सल्ला मागितल्यास सर्वोच्च न्यायालय आवश्यक सल्ला देते. न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणाऱ्या तरतुदी कोणत्या? न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. क्षुल्लक कारणावरून किंवा राजकीय हेतूने त्यांना पदावरून हटवता येत नाही. न्यायाधीशांचे पगार भारताच्या एकत्रित निधीतून काढले जातात. न्यायाधीशांच्या कृती आणि निर्णयावर वैयक्तिक टीका केली जाऊ शकत नाही. हा न्यायालयाचा अवमान मानला जातो आणि तो दंडनीय गुन्हा आहे. न्यायाधीशाच्या निर्णयावर संसद चर्चा करू शकत नाही. धडा 5 राज्य शासन. प्रश्न पहिला. योग्य पर्याय निवडा आणि विधाने पूर्ण करा. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डॅश डॅश येथे होते. नागपूर. डॅश डॅश राज्यपाल नियुक्त करते. राष्ट्रपती. राज्य विधिमंडळाला बोलवण्याचा अधिकार डॅश डॅश यांना असतो. राज्यपाल. राज्यपाल हा राज्याचा नाममात्र प्रमुख असतो. त्याची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते. तो मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची नियुक्ती करतो. राज्याचे प्रमुख या नात्याने त्यांना काही महत्त्वाचे कायदेमंडळ आणि कार्यकारी अधिकार आहे. त्यांना राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्र्याची कार्ये. मुख्यमंत्री मंत्र्याचा राजकीय अनुभव, नेतृत्व इत्यादी विचार करून खाते वाटप करतो. विभागामध्ये योग्य सहकार्य आणि समन्वय विकसित करतो. राज्याचे नेतृत्व करण्यासाठी योग्य धोरण आखतो. विधानसभा अध्यक्षाची कार्ये. विधानसभा अध्यक्षाची कार्ये. 1. सभागृहातील दैनंदिन कामकाजाचा क्रम तयार करणे. सभागृहाचे कामकाज शिस्तबद्ध पद्धतीने चालवणे. गैरवर्तन करणाऱ्या सदस्यांना निलंबित करणे. सत्रादरम्यान सभागृहाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे आणि मार्गदर्शन करणे. संविधानाने भारतासाठी संघराज्य प्रणाली का स्वीकारली? भारत एक मोठा भौगोलिक विस्तार असलेला देश आहे. त्यात बहुसांस्कृतिक लोकसंख्या आहे. भाषा, धर्म, जीवन पद्धती आणि प्रादेशिक वैशिष्ट्ये यामध्ये मोठी विविधता आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या देशाचा कारभार एका ठिकाणावरून करणे शक्य झाले नसते. म्हणून संविधानाने भारताची संघराज्य व्यवस्था स्वीकारली. धडा 6 नोकरशाही. खालील विधाने बरोबर आहेत की चूक ते ओळखा आणि चुकीची विधाने पुन्हा लिहा. संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री प्रशासकीय जबाबदारी पार पाडतात. बरोबर. केंद्रीय लोकसेवा आयोग महाराष्ट्रात नागरी सेवासाठी उमेदवारांची भरती करतो. चूक. महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्रात नागरी सेवासाठी उमेदवारांची भरती करतो. नागरी सेवांमध्ये आरक्षण धोरण पाळले जाते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, इतर मागास जाती आणि विशेष अपंग यांना दुर्बल घटक म्हणून ओळखले जाते. या दुर्बल घटकांना सक्षम करणे आवश्यक होते. म्हणून सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आणि समाजातील दुर्बल घटकांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी नागरी सेवांमध्ये आरक्षणाचे धोरण अवलंबले जाते. नागरी सेवकांनी राजकीयदृष्ट्या तटस्थ असणे आवश्यक आहे. संसदीय लोकशाहीत भारतात दर 5 वर्षांनी नवीन सरकार सत्तेवर येते, पण नोकरशाही कायम असते. नोकरशाहीने पूर्वीच्या सरकारची धोरणे आणि निर्णय समान कार्यक्षमतेने आणि वचनबद्धतेने लागू करणे अपेक्षित आहे.